ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय दुपारच्या बातम्या। सर्व अभिमत विद्यापीठांना सुप्रीम कोर्टाने एक जोरदार दणका दिलेला आहे। सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस नाकारणाऱ्या विद्यापीठांच्या वेगळ्या प्रवेश प्रक्रियेला तुर्तास तरी स्थगिती देण्यात आली आहे। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हटलंय सुप्रीम कोर्टानं? ज्ञानदा, हा जो प्रश्न आहे तो मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे आणि या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरामध्ये नीट ही एकमेव परीक्षा घ्यायचं ठरलं होतं। त्याच्यानुसार एकच परीक्षा जरी मान्य झालेली असली तरी प्रवेश प्रक्रिया मात्र एक अजूनही होत नव्हती आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला होता की कॉलेज कुठलीही असो, सरकारी असेल, खासगी असेल किंवा अभिमत, त्यांची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती राज्य सरकारच्या मार्फतच होईल। हा जो निर्णय होता महाराष्ट्र सरकारचा तो विद्यार्थ्यांच्या सोयीचा होता, कारण विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी त्यासाठी फिरत बसावं लागत नाही। शिवाय प्रत्येक अभिमत विद्यापीठ त्यांची स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवल्यामुळे प्रत्येक ठिकाणी 5,000 रुपये फी विद्यार्थ्यांना अधिकची भरावी लागते। 7-8 ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष जावं लागतं। तर हा सगळा त्रास वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं असं म्हटलेलं होतं की तुमचे जे प्रवेश प्रक्रिया जी आहे सगळी ती राज्याच्याच मार्फत होईल आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्या प्रक्रियेसाठी केवळ 1,000 रुपये फी एवढीच घेणार होतं। त्यामुळे जो खर्च एका विद्यार्थ्याचा 40-50 हजारापर्यंत जातो तो एका हजारापर्यंत येणार होता। मात्र साहजिक आहे की अभिमत विद्यापीठांना याच्यामध्ये नुकसान होत होतं, म्हणजे ते त्यांचे मलिदे भरू पाहत होते आणि त्यासाठी त्यांनी या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं। हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर त्यांनी लगेचच मनमानी पद्धतीनं आपली प्रक्रिया परत चालू ठेवली होती आणि याला सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारनं आव्हान दिलं होतं आणि आज सुप्रीम कोर्टानं या अभिमत विद्यापीठांच्या अशा मनमानी प्रवेशावरती स्थगिती दिलेली आहे। याच्या संदर्भातली पुढची सुनावणी सोमवारी होईल। प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।